हद्दीतील अवैध धंदे 100% बंद झालेच पाहिजे. पिंपळगाव हद्दीतील अवैध धंदे 100% बंद झालेच पाहिजे. मी कैलास अभिमंत तांबे, राहणार सावखेडा, बुद्रुक, सामाजिक कार्यकर्ता. दिनांक 23/3/26च्या अगोदर मॅडमने चार्ज घेतला तेव्हापासून एकही कार्यवाही नव्हती. आम्ही DYSP साहेबांकडे निवेदन दिले, तेव्हापासून कारवाई सुरू झाली. त्याच्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची तात्काळ बदली झाली पाहिजे. हे तुमची मागणी? हा, ही आमची मागणी. निलेश शिवराव पाटील, पाचोरा. मी 23 तारखेला आम्ही 4 जण सकाळी सामाजिक आमच्याबरोबर कार्यकर्ते होते. यांनी आम्ही 23 तारखेला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं की पाचोरा पिंपळगाव हद्दीमधले अवैध धंदे बंद करण्यात यावे. त्यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं. त्या 23 तारखेनंतर अवैध धंद्या 24 तारखेपासून त्यांनी कार्यवाहीला सुरुवात केली. मग त्याच्या अगोदर त्यांनी काहीच कार्यवाहीला सुरुवात केली नव्हती. मग आमचा अर्ज गेल्यावरच कार्यवाही का सुरू केली? इतके दिवस काय केलं बा? म्हणून अशा अधिकाऱ्यांची बदली व्हावी हे आमचं म्हणणं आहे. त्यासाठी आम्ही आज 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही उपोषणाला बसत आहे. भाऊ तुकाराम पाटील, बल्लाळे शिर्या फाउंडेशन संस्थानाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, पाचोरा. आज दिनांक 14 एप्रिल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाचोऱ्यातील तसेच तालुक्यातील सावखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते तांबेसाहेब, तसेच पाचोरा तालुक्यातील पत्रकार निलेश पाटील, चंदू खरे, कुंदन बेलदार या 4 सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरिश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. आज पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी श्री कल्याणी वर्मा मॅडम यांच्या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त अवैध धंद्याचा धुमाकूळ माजला आहे. त्या धुमाकूळवर बंदी घालण्यासाठी, गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी या कर्तव्यदक्ष पत्रकार बांधवांनी तसेच अरुण भाऊ तांबे यांनी, कैलास भाऊ तांबे यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात लेखी निवेदन दिलेले आहे. तसेच कमकुवत, अकर्तव्यदक्ष, पदाचे भान नसलेले पोलीस प्रमुख अधिकारी कल्याणी वर्मा मॅडम यांनी अवैध धंद्यांना कुठलाही वचक ठेवला नाही. जोमाने अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे या लोकांनी निवेदन दिले. त्या अनुषंगाने कोणतीही ठोस कारवाई पाहिजे तशी झालेली नाही. तातूर कारवाई झालेला आहे. आज सकाळी कारवाई होते, संध्याकाळी तो धंदा सुरू होतोय. असा प्रकार बघण्यात पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत बघायला मिळतोय. तसेच संबंधित आंदोलनकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना तसेच जबाबदार वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी साहेबांना लेखी निवेदनं दिलेले आहे. त्या निवेदनामध्ये लेखी मागणी आहे, प्रमुख याची मागणी आहे की संबंधित पोलीस प्रमुख पिंपळगाव पोलीस स्टेशनचे कल्याणी वर्मा मॅडम यांची मुख्यालयी रवानगी करण्यात यावी, अशी यांची प्रमुख मागणी आहे. तसेच पिंपळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे तात्काळ बंद करावे, कायमस्वरूपी बंद करावे, ही प्रमुख मागणी आहे. अशा 2 मागणीसाठी आज 14 एप्रिलपासून पाचोरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. यांच्या आमरण उपोषणाला बल्लाळे शिर्या फाउंडेशनचा अध्यक्ष या नात्याने जाहीर पाठिंबा देतो आणि यांच्यासोबत मी कायम आहे, यापुढेही राहील. तर त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना मी अशी विनंती करतो की एवढा मोठा गंभीर महामानवाच्या जयंतीच्या दिवशी उपोषण करण्याची सामाजिक कार्यकर्ते येड येते, ही निंदनीय बाब आहे. तरी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी याची तात्काळ दखल घ्यावी. पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे तात्काळ कायमस्वरूपी बंद करावे आणि पिंपळगाव प्रभारी अधिकारी कल्याणी वर्मा मॅडम यांना मुख्यालयी वर्ग करण्यात यावे. त्यांच्या जागेवर कर्तव्यदक्ष जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे. त्या मागणीचे निवारण आता जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब किती दिवसात करतात याकडे लक्ष लागून आहे. चंदू खरे, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असून परिसरात रेड सुद्धा चालू आहे. परंतु ज्या ठिकाणी रेड मारले त्या ठिकाणी पुन्हा जोमाने अवैध धंदे चालू आहे. याची पुरावे मी आपल्याला आत्ता सुद्धा देऊ शकतो. म्हणून 100% अवैध धंदे बंद होण्यासाठी आम्ही अनेक वेळा अर्ज दिले, SP कडे दिले, तरी सुद्धा कुठल्याच प्रकारचे 100% अवैध धंदे बंद न झाल्यामुळे आम्हाला उपोषणाची वेळ आणणाऱ्या
प्रभारी अधिकारी कल्याणी वर्मा यांची तात्काळ बदली करण्यासाठी आणि तिथे कर्तव्यदक्ष अधिकारी पिंपळगाव पोलीस स्टेशनला यावा म्हणून आम्ही आज उपोषणाला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त आमच्यावर उपोषणाची वेळ आणणाऱ्या कल्याणी वर्मा मॅडम यांची तात्काळ बदली व्हावी अशी आमची मागणी आहे.